न्यायाधीशांनी त्यांना जन्मठेप शिक्षा दिली आणि यांना निर्दोष सोडलेलं आहे. पण कुरणकर हे मुक्ताईनगरला कधीच पीआय नव्हते. खडसेंची बैठ मी ऐकली. मुक्ताईनगरला ते होते, माझ्याकडे इन्स्पेक्टर होते आणि त्यांनी चंद्रकांत पाटलावर गुन्हे दाखल केले, चंद्रकांत पाटलावर हद्दपारी केली. तर हा असा कधीच विषय झालेला नव्हता. कुरणकर मुक्ताईनगरला पीआय नावाने कोणता प्राणी नव्हता. आलं लक्षात? कुरणकर कधीच नव्हते. गुन्हेगार माणूस हा मुक्ताईनगरला नव्हता. वरणगाव आणि बोदवडला कुरणकरने नोकरी केलेली आहे. त्या तिथे माझा तिथे काही संबंध नव्हता. आणि माझ्यावर 100% खडसेंनी सांगितलं ते बरोबर आहे की खडसेंनी गुन्हे अनेक वेगळ्या आंदोलनाचे गुन्हे माझ्यावर छोटासा आंदोलन केल्यावर मी गुन्हे दाखल करायला त्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या काळात भाग पाडलेला आहे आणि माझी हद्दपारी करण्याचा प्रयत्न केला, पण हद्दपारी काही झाली नाही. शेवटी न्यायालय असं न्यायालयाने ती फेटाळून लावली. हे खडसेंना मी आता परत अधोगिरी करतो. आणि खडसेंनी परत सांगितलं की चंद्रकांत पाटलाची एक केस माझ्या मुलाने म्हणजे स्वर्गीय निखिल खडसेंनी ती काहीतरी त्या टायमाला तडजोड करून थांबवली होती. ती आमची दोघांची म्हणजे निखिल खडसेची आणि माझी एकामेकावर क्रॉस कंप्लेंट होती. आता निखिल खडसे हयात नसल्यामुळे माझे संस्कार असे की निखिल खडसेवर बोलू नये म्हणून मी तो विषय काही घेत नाही. पण त्यांना खोटं आणि रेटून बोलण्याची सवय आहे. त्यांना तुम्ही म्हणा तुम्ही इतके अभ्यासू आणि इतकं विधानसभेत चांगलं मांडलेलं आहे तुम्ही, तर कुरणकर मुक्ताईनगरला कधी होते याचा पुरावा तुम्ही द्या. पुरावे द्यायची तुम्हाला अतिशय सवय येतं. तर कुरणकरच्या पूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये तुमचा सक्रिय सहभाग आहे. कुरणकर नावाचा अधिकारी इतका बस्तवाल होता की त्याने एका व्यक्तीचा बलात्कार करून खून केला, त्यात तुमचा भाचाही सहभागी होता, अशा पद्धतीचं आरोपपत्र दाखल झालेलं होतं. पण ते त्याच्यामध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं, हरकत नाही. आमचं त्याच्यामध्ये न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. तर कुरणकरला जितके मोठे मोठे पदं महाराष्ट्र राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला, कोल्हापूरला, इकडे तिकडे जिथे जिथे माझ्या माहितीनुसार असेल, ते माझी माहिती पूर्ण असेल नसेल मला सांगता येणार नाही, पण अनेक ठिकाणी पोलीस याच्यामध्ये वरिष्ठ पदं आणि अतिशय क्रीम पोस्ट कुरणकरला मिळाली. कुरणकरने अश्विनी बिंद्रे प्रकरणामध्ये कुरणकरवर 1 वर्षभर तो तपास चालू राहिल्यावर गुन्हा दाखल म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही, त्यांचा तपासाचा गुन्हा दाखल झाला नाही, असं अश्विनी बिंद्रेंच्या पतीने अनेक वेळा मीडियासमोर सांगितलं किंवा तशा तक्रारी त्या काळात दिल्या. वर्षभर ते थांबलं. कोणाच्या दबावामध्ये इतक्या मोठ्या पोलीस कर्मचारी पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण झालं, मर्डर झाला, का थांबला? याच्यात दबाव कोणाचा होता? त्या काळात तुमचा सगळीकडे राज्यभरामध्ये तुमचा दबदबा होता. तुम्ही 5 वर्ष विरोधी पक्षनेते होते, 2 वर्ष काय 12 खात्याचे मंत्री होते. सगळीकडे तुमच्याच पद्धतीमध्ये तुम्ही सांगाल तेवढं होत होतं. मग याला जबाबदार कोण? कुरणकरच्या संदर्भामध्ये पूर्ण चौकशी केली पाहिजे असं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र दिलं की त्या घटनेमध्ये कोणत्या राजकीय पुढाऱ्याने कुरणकरला वाचवण्याचा प्रयत्न केला हाही विषय उलगडा झाला पाहिजे. त्याच्यामुळे तो विषय आपण आता येणाऱ्या काळात घेतला जाईल. कुरणकरचा विषय शॉर्टकट घेऊन सांगायचं की चंद्रकांत पाटलावर त्यांनी गुन्हे दाखल केले. असे अनेक पीआय आले की ज्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले. मी काय त्यांच्या विषयावर बोलतोय का? ठीक आहे, कायद्यानुसार जे होणार होतं तशा पद्धती झालं आणि न्यायदेवतेने बी 100% आम्हाला न्याय दिलेला. शेवटी शिवसेनेचं काम करत असताना, शिवसेना म्हणून काम करत असताना अनेक आंदोलनं मी केलेले आहे. अनेक म्हणजे हजारो 16 वर्ष मी शिवसेना जिल्हाप्रमुख राहिलेलो आहे. दखल कोणी घेतली नाही गोष्ट वेगळी आहे, पण चंद्रकांत पाटलाची दखल मुक्ताईनगर मतदारसंघातल्या मतदारांनी निश्चितच घेतलेली आहे. त्याच्यापुढे आज मी इथे दुसरे टर्म आमदार आहे. त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने त्या मतदारांचे ऋणी आहे की येणारा काळही त्यांच्यासाठी मी मतदारसंघामध्ये विकास करेन. तुमची पोटदुखी आहे, विकासाची आहे, मला माहिती आहे. आपण आपल्या कार्यकाळात 1ही रुपया आला नाही असा दावा केला आहे, याबद्दल काय सांगा? खडसे साहेबांना मी ते अजून परत विनंती करू इच्छितो की थोडंसं अभ्यास करत चला. अभ्यास कमी पडायला लागलाय, तुमचं जरा चित्त ठिकाणावर नाही आहे. डिसेंबर 2022 मध्ये मी 2,53,00,000 रुपये, त्याच्यानंतर मार्च 23 मध्ये 2,55,00,000 रुपये अशा पद्धतीने 2 वेळा पैसे आणले. त्याचे GR माझ्याकडे, मी सगळ्या पत्रकारांना ते GR दिले आणि ते तसे तारखाही दिल्या. म्हणजे 5 कोटी रुपये आपण त्या काळात आणून या मंदिरासाठी म्हणजे मंदिराचा मूळ गाभा आणि मंदिरासाठी आपण तिथे ते पैसे आणून फंड्स वितरित करण्याचं करून ते काम कायम चालू ठेवलेलं आहे. 15 कोटीच्या संदर्भामध्ये आपण मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली होती. 15 करोड रुपयाचा नवीन विकास आराखडा तुम्ही सगळ्यांनी बातमी लावली होती. त्या याला मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, पर्यटन मंत्री आणि विविध मंत्री आणि सगळे सचिव त्या मिटिंगला होते. त्या मिटिंगचे व्हिडिओ आणि हे दाखवलेलं आहे. त्या मिटिंगला हरणे महाराज किंवा तसं ती लोकही होती आणि तो 15 कोटी रुपयाचा आराखडाही आपण नव्याने मंजूर करून घेतलेला आहे. त्याचेही पैसे आपल्याला जुलैच्या बजेटमध्ये आपल्याला उपलब्ध होतील. आणि मुक्ताईच्या संदर्भात आमची श्रद्धा त्या संदर्भात तुम्ही शंका घेऊ नका. तुम्हाला शंका घेण्याचं काही कारण नाही. आमची काय श्रद्धा आहे ते आम्हाला माहिती आहे किंवा मुक्ताईला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडू नका. खऱ्या अर्थाने तिथे बांधलेल्या प्रॉपर्टी जी आहे मुक्ताई मंदिराच्या आजूबाजूला
ते तुमच्याच कुटुंबाने हडप केलेले आहे. त्याच्यावर तुमचे गुरुनाथ फाउंडेशनचे बोर्ड लागलेले आहे. 2 प्रॉपर्ट्या आहे शासनाने बांधल्या आहे, तुम्ही ते हडप केलेले आहे. इथून आरोप करतोय मी, तिथले माझ्याकडे आता फोटो आहे गुरुनाथ फाउंडेशनचे. शासनाच्या प्रॉपर्ट्या तुम्ही डायरेक्ट तुमचे फाउंडेशनचं नाव लावून तुम्ही त्या जप्त केलेल्या आहे. जसं गोदावरी मंगल कार्यालय शासनाचं आहे, त्याचं भाडं घेता तुम्ही आहे. खासदार आमदार फंडातून बांधलं गेलं आणि जागा ग्रामपंचायतची म्हणजे मुक्ताईनगर नगरपंचायतची भाडं कोण घेतात? तुम्ही घेताय. काय तुमचा संबंध? अशाच पद्धतीमध्ये अशा सगळ्या प्रॉपर्ट्या ॲक्वायर करण्याचं काम तुम्ही आजपर्यंत केलं आहे. शासनाच्या प्रॉपर्ट्या ॲक्वायर करून लोकांना छळायचं, शोषण करण्याचं काम तुमच्याकडून झालं आहे. तुम्ही आव आणू नका. तुमचा आव हा तात्पुरता आहे. आम्ही विकासाचं काम करतोय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुक्ताईनगर नव्हे तर पूर्ण परिसरामध्ये विकासाची चांगली गंगा वाहते आणि चांगलं काम होईल. तुमची पोटदुखी बंद झाली तर तुम्ही कळवा. थँक्यू. भाऊ, एकनाथ खडसेंनी शेती संदर्भात आपल्यावर आरोप केले आहे आणि त्यांनी त्यांची स्वतःची 100 एकर वडिलोपार्जित आहे असा दावा केला आहे. याबद्दल काय सांगा? ऐका, खोटं बोल पण रेटून बोल परत तोच विषय येतोय. खडसेंची आयुष्यभरामध्ये खडसेंनी अशाच पद्धतीने सांगितले. खडसे जमीनदाराचे सुपुत्र आहेत, आमचं त्यांना शुभेच्छा आहे, काही म्हणणं नाही. पण 35 एकर जमीनमध्ये 9 भाऊ, 5 भाऊ 4 बहिणी, 35 एकरचे पुरावे मी तुम्हाला देतो. आता हे इथे त्यांनी जो अपाका दिला ना, तो अपाका पण त्याच्या 2 भावांच्या नावावर त्या काळामध्ये झालेली नोंद आहे. यांच्या नावावर एकूण 9 एकर जमीन आणि रघुनाथ खडसे यांच्या नावावर काहीतरी 7 एकर जमीन, अशी एकूण काहीतरी 12-15 एकर जमीन या दोघांच्या नावावर त्या काळात अपाका लागलेली होती. गणपत दामू खडसे, दामू तुकाराम खडसे, गणपत दामूंकडे एकूण 34 एकर काही गुंठे किंवा 35 एकर जमीन होती. त्याचे हे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. एका उताराला घेऊन बोलत नाही मी, पुरावे घेऊन बोलतो. आणि तुमच्याकडे किती जमीन होती याची आमची दुकानं नाही आहे. तुम्ही जमीनदार सांगता. तुमच्याकडे 34 एकर जमिनीमध्ये 5 भाऊ किती एकर जमीन आली तुमच्या हिशोबावर? 3 बी एकर येत नाही. पण तुमच्या हिशोबावर 7-8 एकर 9 एकर जमीन होती. आणि त्या 9 एकर जमिनीवर तुम्ही जमीनदार करता. आणि कोणाला हौलदारचा पोरगा, कोणाला गुरुजीचा पोरगा. अरे आमच्यामध्ये कुवत होती म्हणून आम्ही आज ज्या पद्धती जगतो तसे जगतो. आम्ही बी मेहनत केलेली आहे. आणि तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला असाल, तुम्हाला शुभेच्छा आहे. पण लोकांच्या अशा प्रॉपर्ट्या काढायच्या आणि त्यांचं असं या पद्धतीमध्ये बोलायचं, ही घाणेरडी तुमच्यावाली जी सवय आहे ना, ही सवय बदलली पाहिजे. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी होती पूर्ण मुक्ताईनगर तालुक्याला अतिशय चांगली जाणीव आहे. आणि गणपत दामूने त्यांचे जे 5 सुपुत्र होते त्या 5ही सुपुत्रांना ते जमीन दिली होती. तुम्ही हळूहळू करता ती जमीन तुम्ही सगळ्यांकडून खरेदी केली. याच्याकडे माझ्याकडे आता पुरावे आहे. रघुनाथ गणपत यांच्याकडून तुम्ही जमीन घेतली, त्या बारसूंकडून तुम्ही जमीन घेतली, किंवा जे जमीन असेल तुमचे भाऊ असतील ते सगळे त्यांच्याकडून जमीन घेतली. 4 बहिणी आहे. अरे एका तर कोथळीच्या त्यांचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये एक बहीण वारल्यावर बी तिचा नंतर हक्क सोडपत्र केलं, याचे पुरावे माझ्याकडे आहे. पण एखाद्या वैयक्तिक कुटुंबावर जाऊ नये म्हणून आम्ही जात नाही. तुम्ही अशा पद्धती वैयक्तिक बोलण्यामध्ये तुमचा खूप रस आहे. पण येणाऱ्या काळात तुम्ही वैयक्तिक बोलला तर मी ते प्रकरण पण काढेल की ती बाई आधी वारल्यावर नंतर तिचा तुम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर देऊन हक्क सोडपत्र केलंय, हा 100% गुन्हा आहे. आणि तुमची प्रॉपर्टी काय होती हे 35 एकर दाखवली. पण या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये निंबोलमध्ये 500 एकर 700 एकर असे लोक आहे. मुक्ताईनगरमध्ये तुम्ही बघितलं तर विनोद तराळ आणि त्यांच्यावाली 300 एकर जमीन आहे. हे शेमडते गाव आहे, तिथे 200-300 एकर जमिनीवाले आहे. त्यांचा मुंबईत एक बी फ्लॅट नाही. तुमचे 4-4, 5-5 फ्लॅट मुंबईत आहे, पुण्यात फ्लॅट आहे, नाशिकमध्ये फ्लॅट आहे, जळगावमध्ये तुमची मला असं वाटतं 1,00,000 एकर जमीन असेल असं मला माहिती आहे. माहिती म्हणजे ती माहिती त्याच्याकडून ऐकलेली माहिती, कन्फर्म बी केलेली नाही आहे. त्याच्यामुळे अशी चर्चा तुमच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी असते. आणि तुम्ही बोललात की चंद्रकांत पाटलाचे फ्लॅट आहे, तर हे माझं घर वगळता माझ्याकडे कुठे फ्लॅट असेल तर दाखवावा किंवा माझ्या नावावर करून द्यावा, जेणेकरून तुमच्यामुळे माझा काहीतरी फायदा होईल. हे माझं एक घर, याच्या व्यतिरिक्त माझा कुठे फ्लॅट असेल तर तो तुम्ही दाखवून द्या. लोकांमध्ये दिशाभूल करणे बंद करा. आणि माझे वडील जरी पोलीस होते तरी चंद्रकांत निंबाजी पाटील, निंबाजी मोतीराम पुंजू, आम्ही राहणारे मूळ तुम्हीच सांगता की मी चाळीसगाव तालुक्यामध्ये माझ्या वडिलोपार्जित मोतीराम पुंजूची 22 एकर जमीन होती. त्याचे पुरावे माझ्याकडे आता आहे. 22 एकर जमीन होती आणि त्यांचा एकुलता एक मोतीराम पुंजूंचा निंबाजी मोतीराम पाटील हे एकमेव चिरंजीव, आणि त्यांचा मी एकमेव चिरंजीव, माझी एक बहीण, असे आम्ही 2 भाऊ. ते तुमच्यापेक्षा जास्तच जमीन माझ्याकडे होती. तुमची 9 एकर होती, माझ्याकडे जास्त. मुक्ताईनगर तालुक्यात कुरा भागामध्ये 8 एकर जमीन आणि ती 22 एकर जमीन. तुमच्यापेक्षा जास्तच जमीन माझ्याकडे होती. पण ते दाखवणे आणि त्यांच्या संदर्भात रोज बोलत राहणे हा माझा स्वभाव नाही. खडसे साहेब, तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सांसदिक पदाचा उपयोग लोकांच्या उपद्रव मूल्य, तुमचं उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी, लोकांना त्रास देण्यासाठी केला.
मी माझ्या पदाचा उपयोग लोकांच्या फायद्यासाठी करतोय. तुमची जी पद्धत आहे बोलायची, या पद्धतीला मी पण त्यामध्ये उत्तर देऊ शकतो, पण मला ते संस्कार नाही. आणि तुम्हाला नेहमीच एकच गोष्ट वाटते की तुम्ही प्रचंड हुशार आणि तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात आणि बाकी सगळे गरीब आहे. तर प्रत्येकाची परिस्थिती ह्या सगळ्या परिस्थिती बदलत असते आणि त्याच्यानुसार तो वाढत जातो. कोण कोणाचं हे काम करत नाही.